खुल्या गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या जिल्हा कार्यालयात जिल्ह्यात कार्यान्वित झाले। बुधवार 10 डिसेंबरला व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन झाले। जिल्हा कार्यालयामुळे संस्थेच्या विविध उपक्रमांचा लाभ सुलभने मिळणार आहे। जिल्हा कार्यालय सुरू झाल्यानंतर स्थानिक पातळीवर अधिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे। यामुळे प्रशिक्षण, प्रमाणपत्र, अभ्यासक्रम, कौशल्य विकास, स्वयंरोजगार, उद्योग उभारणी यासारख्या अनेक संधी उपलब्ध होतील। नमस्कार, मी विजय जोशी, व्यवस्थापकीय संचालक अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे। महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी असं याचं नाव आहे। पुण्यामध्ये आमचं मुख्यालय आहे। अमृत या संस्थेमार्फत संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा माझा चालू आहे। सद्यस्थितीमध्ये आम्ही 12,000 नवउद्योजकांना घडवावं किंवा जे उद्योजक आहेत त्यांचा व्यवसाय वाढवण्याकरता म्हणून प्रोत्साहित करण्याकरता महाराष्ट्रभर आम्ही कॅम्प घेत आहोत। लोकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतोय। आता अमरावती विभागाचा जो दौरा चालू आहे त्या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना असं आवाहन करेन की ज्या ज्या नवयुवकाला किंवा सुशिक्षित बेकाराला नवीन उद्योग सुरू करायचा असेल तर त्यांनी अमृतशी अवश्य संपर्क साधावा। अमृतच्या माध्यमातून कौशल्य विकासाच्या अनेक योजना आहेत आणि कौशल्य झाल्यानंतर त्यांना जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर व्यवसायासाठी त्यांना व्याज परतावा योजना आपण देतोय। म्हणजे 15 लाखापर्यंत घेतलेल्या कर्जावर 12% प्रमाणे व्याज परतावा आपण त्यांना परत देतोय। त्याचप्रमाणे समजा एखाद्याने प्रोडक्शन किंवा सर्व्हिस सुरू केलं तर त्यांच्याकरता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमृतपेठ या नावाने आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये लॉन्च करत आहोत। आम्ही अशा विविध प्रकारच्या योजना अशाकरता आणत आहोत की सुशिक्षित बेकारांना व्यवसाय म्हणून उभा राहण्यासाठी त्यांना ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, ट्रेनिंग, प्रोडक्शन, फायनान्स आणि मार्केटिंग या सर्व गोष्टी एंड टू एंड सगळे सर्व्हिसेस आमच्या अमृतमध्ये उपलब्ध आहेत। या सर्व्हिसचा सगळ्यांनी अवश्य फायदा घ्यावा। जास्तीत जास्त लोक नवउद्योजक म्हणून तयार व्हावेत। सोलर एक्सपोर्ट पासून तर स्टार्टअप AI कंपनीपर्यंत सर्व प्रकारचे उद्योग आम्ही इथे कव्हर करत आहोत। तरी सर इन्स्टॉलेशन, रिपेअर, मेंटेनन्स हा सोलर संदर्भातला आहे। समजा एखादा उद्योजक आहे, एखादी व्यक्ती आहे, त्याला चहाची टपरी टाकायची आहे किंवा आलूबोंडा विकायचा असेल, हॉटेल सुरू करायचं आहे, ब्युटी पार्लरचा कोर्स आहे, अशा अनेक कोर्सेस आहेत। प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे। त्याला ज्या क्षेत्रामध्ये प्रगती करायची त्याची इच्छा आहे त्या क्षेत्रामध्ये आम्ही त्याला सपोर्ट द्यायला तयार आहोत। आणि यासाठी साधारणतः 1900 पेक्षा जास्त NSQF अलाइन्ड कोर्सेस आहेत। त्याची यादी सुद्धा वेबसाईटवर अवेलेबल आहे। त्यात कुठल्याही कोर्समध्ये तो घेऊ शकतो। आणि याच्या व्यतिरिक्त अजून काही नवीन करायचं असेल त्याच्यासाठी सुद्धा आम्ही त्यांना सपोर्ट द्यायला तयार आहोत। तर सर्व अमरावतीकर आणि विदर्भातल्या सर्व लोकांना मी असं आवाहन करेन की त्यांनी अमरावती आणि किंवा विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अमृतचं ऑफिस आहे। अमरावती जिल्ह्याचं ऑफिस हे आशीर्वाद बिल्डिंगमध्ये आहे, माल टेकडी समोर म्हाडा ऑफिसच्या बाजूला आहे, ST स्टँड रोडवर। तर या ऑफिसला त्यांनी अवश्य भेट द्यावी। या ठिकाणी अनेक प्रकारच्या योजना, शंका कुशंका सगळ्या दूर होतात। त्यांना डॉक्युमेंट्स पूर्ण करण्याकरता म्हणून जो काही अजून सपोर्ट लागत असेल तो सपोर्ट सुद्धा इथं आपल्याला अवेलेबल होऊ शकेल। आम्हाला ॲक्च्युली 3च डॉक्युमेंट्स लागत असतात। जात सिद्ध करण्याकरता कुठलाही एक दाखला, तो महाराष्ट्राचा असल्या संदर्भात डोमेसाईल सर्टिफिकेट, आणि तिसरा दाखला तो इकॉनॉमिकली विकर सेक्शनचा आहे, म्हणजे 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचा तहसीलदारांचा दाखला। हे तिन्ही दाखले घेऊन आले तर तो आमचा लाभार्थी अवश्य होऊन जाईल।